सोनू बरकडे आणि सुजल कराडे मगरवाडी अशी कुस्ती होणार आहे आता 50 ते 55 किलो वजन गटातील। चला लवकर आणि कुस्ती लागते 55 ते 60 किलो वजन गटातील। विशाल सुरवसे खुडूस हात वरती कर शबास आहे आणि प्रतीक मोठे लोणंदा। चला कुस्तीला प्रारंभ करा। ओम शिर्क्याने वैभव दडस आखाड्याच्या बाजूला येऊन थांबायचे दोघही। चला आत या चला लवकर 3 मिनिटाची वेळ आणि छडी टांग। ओम शिर्के आलेला आहे वैभव दडास आणि सोनू बरकडे आणि सुजल कराडे। साठ ते 65 किलो वजन गट आपण तयार राहायचंय। 60 ते 65 किलो। नैतिक होळकर शुक्रवार पेठ भूषण कासुर्डे लोणंदा। साहिल शिंदे अंबेरी अविराज माने खुडोस शंभू फुलारे बारामती पप्पू दडस लोणंदा अनिकेत सुळ खडकी प्रथमेश कोळपे मगरवाडी। 60 ते 65 किलो वजन गट आपापल्या गाड्यांना हिटर द्यायचा। चालू कुस्त्यानंतर लगेच आपल्या कुस्त्या लागणार आहेत 60 ते 65। नैतिक गोळकर शुक्रवार पेठ तालीम फलटण विरुद्ध भूषण कासुर्डे लोणंदा। साहिल शिंदे अंबेरी विरुद्ध अविराज माने खुडोस शंभू फुलारे बारामती विरुद्ध पप्पू दडस लोणंदा अनिकेत सुळ खडकी विरुद्ध प्रथमेश कोळपे मगरवाडी। शबास शिर्के आक्रमक झालेला आहे। कब्जा घेतला शिर्केनं तिकडा। ओम शिर्के निकम विरुद्ध यादव अशी कुस्ती चालू आहे। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम निकम विजय झालेला गुणावरती। सुजल कराडे मगरवाडी सोनू बरकडे मगरवाडी। सूरज पैलवान ती कुस्ती लावून घ्या। सूरज पैलवान आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये ओम शिर्के शुक्रवार पेठ तालीम फलटण विजय झालेला आहे। कृष्णा सुळ खडकी शिवतेज शिंगाळे शुक्रवार पेठ तालीम फलटण 55 ते 60 किलो वजन गट। कृष्णा सुळ हात वरती कर या खडकी गावचा एक उगवता तारा आणि शिवतेज शिंगारे शुक्रवार पेठ तालीम फलटण अशी कुस्ती लागते। सोमनाथ पैलवान वेळ किती झाली दोघांना सूचना द्या। 3 मिनिटाची कुस्ती। या चालू कुस्तीचा गुण वेळ सांगा। सुरवसेच्या कुस्तीचा वेळ कुणी लावला आणि इकडे गुणावरती कुस्ती विजय झाला विशाल सुरवसे खुडूस गुणावरती विजय। कृष्णा आणि शिवतेज अशी कुस्ती चालू आहे। स्टँड कुठे 60 ते 65 किलो। नैतिक होळकर शुक्रवार पेठ तालीम पहिला पुकार। भूषण कासुर्डे लोणंदा पहिला पुकार। आत यायचंय।
सर 60 ते 65 किलो वजन गटातील एक तगडा कुस्ती आखाड्यावरती लागते. 65 ते 70 किलो आपण तयार आहे. 65 ते 70 किलो. आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये कृष्णा सूर खडकी विजय झालेला आहे. कृष्णासाठी हो हो कृष्णा सूर साठी युवा उत्तेजक पैलवान सचिन दादा वरकडे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आहे. नैतिक होळकर शुक्रवार पेठ तालीम. नैतिक होळकर शुक्रवार पेठ तालीम दुसरा पुकार आणि नैतिक होळकर शुक्रवार पेठ तालीम तिसरा आणि अंतिम पुकार. नैतिक होळकर शुक्रवार पेठ तालीम गैरहजर असल्यामुळे भूषण कासुर्डे लोणानी या पैलवानला पुढे चाल देण्यात आलेली. साहिल शिंदे अंबेरी आत या. साहिल शिंदे अंबेरी. इकडे भूषण कासुर्डे विजय घोषित केलेला आहे. त्याचा प्रतिस्पर्धी गैरहजर आहे. साहिल शिंदे अंबेरी सातारा आखाड्यावरती आलेला आहे आणि अविराज माने खुडूस. कुस्ती मात्र कुस्ती बघा आता. सातारा विरुद्ध खुडूस अशी कुस्ती लागते. साहिल शिंदे हात वरती कर. आंबेरी गावचं पोरग सातारला सराव करतोय आणि अविराज माने खुडूस हात वरती कर. 5 मिनिटाची वेळ असणार आहे 60 किलोच्या वरच्या कुस्त्यांसाठी. आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये सुजल कराडे मगरवाडी विजय झालेला आहे. 60 ते 65 किलो. शंभू फुलारे बारामती आत या. आपण पप्पू धडस लोणंद आत या. कुस्ती लावून घ्या राम सर. अनिकेत सूळ खडके आणि प्रथमेश कोपे मगरवाडी आपण या आखाड्यावरती यायचं आहे. शंभू फुलारे बारामती हात वरती कर शबास आहे आणि पप्पू धडस लोणंदा. पलीकडे साहिल विरुद्ध अविराज अशी कुस्ती चालू आहे. काय तब्येतीत बघा जरा दोघांच्याही. वय उंची वजन दोघांचंही सारखं आहे. चड्ड्यांचा कलरही दोघांच्या सारखा आहे. उजव्या पवित्र्यावरती लढतोय साहिल आणि डाव्या पवित्र्यावरती अविराज. बरोबर आहे. शबास. पाटावर पट चालू झाले. इकडे आक्रमक झालेला आहे पप्पू धडस. लाल माती कुस्ती केंद्र लोणार. येत अटॅक आक्रमण. कुस्ती करायचे पैलवान साहिल आणि अविराज. 5 मिनिटाची वेळ आपल्या कुस्तीला नोंद घ्या. 5 मिनिटात कुस्ती निकाली करायचे. 5 मिनिटात कुस्तीचा निकाल नाही झाला तर कुस्ती गुणावरती लावली जाईल. वडून मार. असा स्पर्धेचा नियम आहे. खाली वडक्या आधी. 60 किलो वजन गटापर्यंत 3 मिनिटाची वेळ असेल मैदानी कुस्तीसाठी आणि 60 किलो पासून ओपन पर्यंत 5 मिनिटाची वेळ असेल. नोंद घ्या सर्व पैलवान मित्र. बरोबर आहे. आता शबास. एकेरी पटाची पकड घेतलेली अविराजनं बरोबर आहे आणि कब्जा घेतला अविराज मानेनं खुडूसच्या. आज परवा घे. तेवढ्या सावध असलेला साहिल शिंदे अंबेरीचा. 65 ते 70 किलो. 65 ते 70 किलो तयारी करून आखाड्यावरती यायचं आपण. ओंकार ठोंबरे सातारा, हरी पवार गारा कोले आत या. बरोबर आहे. ताबडतोब आखाड्यावरती यायचं. ओंकार ठोंबरे सातारा. पक्का काढायचा. चल बर गडबड करून निवांत. हरी पवार गारा कोले.
येत असलं कुस्ती करायची आहे पैलवान. बसत असलं पप्पू आणि शंभू, बसत असलं तर साहिल आणि अविराज. आपला नावलौकिक आहे कुस्तीच्या माध्यमातून. आपल्या नावाच्या नावलौकिकाला साजेशी कुस्ती करायची. डाव प्रतिडाव, डावाची उकल. पात्यातलं बाण काढा, आता धनुष्यावरती योजना करा. इकडे धडसनं कब्जा घेतलेला आहे. पुढची कारवाई पाहिजे. हा बरोबर जवास हे काय गडबड कर ना भुट्ट्यातून पट काढण्याचा प्रयत्न होता अविराजचा. बरोबर आहे काय नाही टाळ्या तरी करा की मंडळी जरा त्या पोरांसाठी. सुंदर पट काढला आणि पायाला ठिप्पी लावून कब्जा घेतला अविराज मानेनं. भुट्ट्यातूनच का काढला? कुस्ती एवढी सोपी नाही. दोघांकडे तंत्रशुद्धता आहे, शास्त्रशुद्धता आहे. गोट्यातच पटाला सूर मारला त्यानं. वर पटाला लागलं मांडीकडे की छडी टांग बसण्याची शक्यता असते, म्हणून घोट्यातून पट काढला. मार्की तिथंच खाली. कुस्ती एवढी सोपी नाही. हा बरोबर आहे 4 दिवस तालमीच्या कडेनं फिरला आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये अविराज माने खुडूच प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी झालेला आहे. अनिकेत सूळ खडकी, प्रथमेश कोळपे मगरवाडी आज यायचंय 60 ते 65 किलो आणि 65 ते 70 किलो वजन गटातील पहिल्या फेरीला प्रारंभ होतोय. ओंकार ठोंबरे हातवरतीकार, सातारा तालीम संघ सातारा, हनुमंतवाडी गावचं बोरगा आणि हरी पवार गारा कोली अण्णा गायकवाडचा पट्टा. 5 मिनिटाची वेळ असेल, नोंद घ्या. तांबड्या रांगेचा ओंकार ठोंबरे आणि निळ्या रांगेचा हरी पवार. हनुमंतवाडीचा पैलवान आहे, सातारला सराव करतोय. आणि समोरचा दोन्ही पायाला काळ्या निक्या परिधान केलेला हरी पवार गारा कोल्याचा अण्णा गायकवाड वत्ताचा पट्टा. समोरून खेमी लावली आणि पाठीवरती गेला आणि कब्जा घेतला ओंकार ठोंबरेनं. पैलवान ज्ञानेश्वर रूप माऊली पिसाळ पंचगुण आती. आता आपली पंचगुण नियुक्ती झालेली आहे, आखाड्यावरती यायचं आहे. मोळी सोमनाथ पैलवान दोन्ही भुजा लागल्या तर निकाल द्यायचा. युवा उद्योजक महाराज चॅम्पियन पैलवान विक्रमदादा कोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजची स्पर्धा आयोजित केलेली आहे. वेळ संपलेले, गुणावरती कुस्ती लागली. फुलारे आणि तडस. सत्तर ते 78 किलो वजन गट ताबडतोब तयारी लागाता आणि ओपनचे पैलवान आपण आपापल्या गाड्यांना हिटर द्या. प्रथमेश कोळपे येणार आहे का नाही? अनिकेत सूळ खडकी चला आतमध्ये. 60 ते 65 किलो वजन गट. माऊली पैलवान जरा पंचगुण आपली नियुक्ती झालेली आहे. 70 ते 78 किलो आणि ओपन गट. पैलवान आपण तयारीला लागा, आता लगेच आपल्या कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे. कोळपेचं आतमध्ये, सुंदर आतमध्ये पलीकडा. अनिकेत सुलचल पुढा. तांबड्या रांगेचा सूळ पैलवान, भगव्या रांगेचा आणि तांबड्या रांगेचा प्रथमेश कोळपे मगरवाडीचा. पंच म्हणून युवा उद्योजक पैलवान माऊली पिसा. पाच मिनिटाची वेळ आहे. पंच आपण आपल्या मोबाईलचं घड्याळ लावा. शाबास. कुस्ती करायची पैलवान.
धडस कुस्ती करायची फुलारे. गुणावरती कुस्ती लागली आपली. रामसर दोघांना सूचना द्या. अजून काही झालेलं नाही. इकडे कब्जा घेतला ठोंबरेनं. मोळी पंचाचा निर्णय. संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार ठोंबरे मोळी डावावरती विजय झालेला आहे. ते 70 किलो दुसरी फेरी. नवनाथ सूळ खडकी आणि निलेश जाधव असू. ओंकार ठोंबरे सातारा विरुद्ध कुणाल नलवडे मगरवाडी. आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये प्रथमेश कोळपे मगरवाडी विजयी झालेला आहे. सत्तर ते 78 किलो वजन गट. 70 ते 78 किलो वजन गट पहिल्या फेरीला प्रारंभ होतोय. दत्ता लेंगरे गार अकोले विरुद्ध तेजस गोपने शुक्रवार पेठ तालीम फलटण. राहुल कोरडे मायनी होते आमच्या सांगली विरुद्ध सौरभ जाधव शुक्रवार पेठ तालीम फलटण. आणि ओंकार गायकवाड मगरवाडी विरुद्ध पोपट बरकडे मोठेवाडी. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पप्पू दडास लोणंद विजय झालेला आहे. लालासाहेब कोकरे पंच म्हणून आधी आपण सत्तर ते 78 किलो तेजस गोपने आखाड्यावरती आलेला आहे.